म्हणून मला का आणलं होतं हे तुम्हाला कळलं? ते मला नाही माहित. मग आता कळलं तुम्हाला मी अन्नपूर्णा आजींची खोटी नात बनून का आलो होतो. खरं तर तसं बघायला गेलं तर कामिनीजी, तुम्ही पण अन्नपूर्णा आजींची खोटी नात आणली होती, आठवतंय? एकदा नाही, दोनदा नाही तर तीनदा. मग ती फसवणूक नव्हती का? अच्छा, म्हणजे तुमच्यावर पण आरोप होतोय कामिनीजी. चांगला प्रश्न केलाय तिने. आणि तवा आजींना किती त्रास झाला होता हे आठवतंय का तुम्हाला? आणि म्हणूनच मला त्यांची खोटी नात बनून यायला लागलं. एखाद्याला आजारातनं बरं करणं हे चुकीचं आहे का तुम्ही केलेला खोटारडेपणा तो चुकीचा आहे? सांगा की नेमकं काय खोटं आहे? त्यावेळी त्यांना किती मोठा धक्का बसला होता माहित आहे ना हो? त्या धक्क्यातनं त्यांना बाहेर काढण्यासाठी मला त्यांची मोठी नात बनून यायला लागलं. आणि मला सांगा, एखाद्याला आजारातनं बरं करण्यासाठी खोटं बोलायला लागतंय हे चूक आहे का तुम्ही केलेलं नाटक चूक आहे? सांगा. मी त्या घरात राहिलो, खरं मी त्यांचा एकही रुपया वापरलेला नाही. मी राजन काकांच्या सांगण्यावरून त्या घरात गेलेलो. मी आजींना बरं करायला गेलेलो, मी त्यांना फसवायला गेलेलो नाही. त्यामुळे हे जे काय 420 कलम आहे तो लागत नाही. बरं ठीक आहे, हे सगळे जे काय गुन्हे आहेत तुम्ही म्हणताय ते सगळे मी माझ्या कॉलेजच्या बाहेर केले. त्याचा कॉलेजशी काय संबंध आहे? तुम्हाला आठवतंय अनिकानं काय केलं होतं का विसरलात? म्हणजे अनिकानं केलेला गुन्हा तर मॅडम लई स्पेशल आहे. मग तेव्हा तर असला कुठलाच निर्णय घेतला नव्हता. नाही म्हणजे श्रीमंतांच्या पोरांनी असं काय केलं तर वेगळा असतोय निर्णयानं, गरिबांच्या पोरांनी केलं तर वेगळा निर्णय, असं आहे का? कुणी मेकअप दादा आहे का तिकडं? नाही, कसं आहे, कामिनी आजींना जरा घाम फुटलाय, त्यांना टिश्यू द्या. हे बघा, कॉलेज मॅनेजमेंटने निर्णय घेतलेला आहे, तू या कॉलेजमध्ये राहणार नाहीयेस. त्यामुळे लाल शेऱ्याचं तुझं कायमचं रस्टिकेशन सर्टिफिकेटही तयार आहे. त्याच्यावर मॅनेजमेंटचे अध्यक्ष म्हणून मी सही करणार. ते लेटर घेऊन जा, ऑफिसमध्ये तिथे ठेवलंय. थांब कामिनी. वहिनी, ये अगदी वेळेवर आलेलीस. हे कमळीचं रस्टिकेशन सर्टिफिकेट आहे, त्याच्यावर तूच सही कर आणि देते. सही कर. हिने मला फसवलं ही गोष्ट खरी आहे, पण त्याची मी तिला शिक्षा दिली आहे.
तिला माझ्या घरातून आणि आयुष्यातून बाहेर काढलंय मी. पण तो माझा वैयक्तिक प्रश्न झाला. माझ्या वैयक्तिक वादापायी मी कुठल्याही विद्यार्थ्याचं नुकसान करू शकत नाही. असं जर झालं तर ती शिक्षण संस्थेची फार मोठी चूक असेल आणि अन्नपूर्णा कॉलेजमध्ये अशी चूक होणार नाही. मी ह्या मुलीच्या करिअरच्या आड कधीच येणार नाही. तिला आता माझ्या आयुष्यात स्थान नाही, पण ती अन्नपूर्णा कॉलेजमध्ये शिकू शकते. आणि हो, बाकीच्याही ज्या विद्यार्थ्यांना या कॉलेजमधून बाहेर काढलं गेलंय ते सगळे विद्यार्थी